विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेची जी अभय योजना आहे, या अभय योजनेची जनजागृती सामान्य नागरिकांपर्यंत व्हावी याकरता आपण जर पाहिलं तर कोपरीतील शिवमंदिरामध्ये जे आहे ते एका बैठकीचं आयोजन करण्यात आले। आपण जर पाहिलं तर कोपरी पूर्व विभागातील अनेक ज्या सोसायटी आहेत या सोसायटींमधील सेक्रेटरी असतील, त्याचबरोबर अध्यक्ष असतील, यांच्या या ठिकाणी बैठक जी आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळते। आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण यांच्याकडून या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे ती दिली जात आहे। आपण जर पाहिलं तर त्याचबरोबर कोपरी पूर्व विभागातील अनेक इमारतींच्या काही तक्रारी असतील, समस्या असतील, यांच्याबाबतची देखील माहिती जी आहे ती भरत चव्हाण असतील, ओंकार चव्हाण असतील यांच्याकडून या ठिकाणी घेतली जात आहे। एकदम आनंद वाटला आणि आपण न्याय देणारे माननीय भरत चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होता, त्यांच्याबद्दल मी हार्दिक स्वागत करतो। आम्हाला कल्पना 3 माल्याची बिल्डिंग आहे, 13 बिल्डिंग आहेत, पण नवरमध्ये आमचं थोडंसं 100 एकूण जागा वाढीव झालेली आहे, ते आधुनिक करून दिले का आम्ही त्याचा मेंटेनन्स देतो, त्या संदर्भात थोडीशी माहिती आपण सांगितलं तर बरं होईल। आम्ही माझ्या सुरुवातीच्या इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितलं होतं की जी पब्लिक नोटीस पेपरमध्ये आली त्याच्यामध्ये जरी महानगरपालिकेने स्पष्टपणे नमूद केलं की ज्या लोकांना सीसी आहे अशा लोकांसाठी ही योजना आहे, पण ठराव जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये अतिरिक्त क्षेत्रामध्ये जर बांधलं गेलं असेल सीसी व्यतिरिक्त तर त्याचं रेग्युलरायझेशन करायची तरतूद आहे, पण त्याकरता आपल्याला थोडासा आपल्याला धीर धरावा लागेल। कॉर्पोरेशनकडून त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स किंवा रूल्स काही वेगळे बनतायत का किंवा प्रोसिजर काही वेगळी बनते का ते बघायला लागेल। चव्हाण साहेब दोघी पुढे याचा पाठपुरावा करून जेवढा त्याचे गाईडलाईन्स बनवून त्याला इम्प्लिमेंट कसं करता येईल ते पण बघूया। आणि ठरावामध्ये स्पष्ट म्हटलं की आजच्या नियमाप्रमाणे जर तुमची इमारत जो काय वाढी बांधकाम आहे ते जर अनुज्ञेय होऊ शकत असेल, म्हणजे इट इज अप्रुव्हेबल, परमिसेबल ॲज पर द एक्झिस्टिंग रूल्स, तर तुम्हाला त्या रेग्युलराइज करायची मुभा असेल, पण त्याचा दंड हा नॉर्मल राहील असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे। आणि मग ते झाल्यावर तुम्हाला प्रोसीड या अभय योजनेअंतर्गत करू शकेल अशी माझी समजूत आहे। माझं इंटरप्रिटेशन त्याच्यामध्ये असं आहे, पण आपण मला त्यांच्याकडून स्पष्टीकरण आपण मागून घेऊ शकतो, पण ते होऊ शकेल, होऊ शकेल। ज्या इमारती आहेत त्यांना ओसी मिळाली नसेल त्या इमारतींना जे आहे ते अभय योजनेमधील अनेक तज्ज्ञांकडून जे आहे ते मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळते। स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, ओंकार चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे मार्गदर्शन जे आहे ते करण्यात येत आहे। आम्ही ज्या सोसायटीच्या राहायला आलो आम्ही फ्लॅट घेतला त्यावेळेला ह्या फ्लॅटविषयी आम्हाला जागेविषयी काही माहीत नव्हतं, काही माहीत नव्हतं। आम्ही आता फ्लॅट आम्हाला मिळतोय संस्थामध्ये, आम्ही आता फ्लॅट घेतला, पण नंतर असं कळलं की या सोसायटीकडे कुठलेच कागदपत्रे नाही आहेत, अर्ज करायचं आहे कंप्लेंट। तरी सुद्धा आमची सोसायटी 1998 साली रजिस्टर झालेली आहे आणि त्याचे रेग्युलर सगळे ते टॅक्स वगैरे सगळं आम्ही भरत आलोय। पण आमचं आता म्हणणं असं आहे, आमचा प्रयत्न असा आहे की रिडेव्हलपमेंट कसं होईल आणि त्यासाठी काय करावं लागेल त्याच्याकडून आम्हाला सल्ला हवा। प्रथमतः आपण सर्वांनी आपले राष्ट्रीय शाळा साहेब त्यांचा निर्णय घ्यावा। मी नंबर सांगतो, आपण सर्वांना गाव करून घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा। वास्तव
वास्तुविशारद श्री समीरजी शिंदे सर 9820545697 पुन्हा एकदा सांगतो 9820545697 त्यांना फोनवर आपण फक्त वास्तूच्या किंवा सोसायटीच्या अडचणीविषयी फोन करा आणि प्रथमतः तुम्ही कुठल्या सोसायटीतून बोलत आहात ते पण त्यांना सांगा आणि काय कशाविषयी बोलत आहात नाहीतर एका कारण त्यांना गोष्ट धन्यवाद हो आणि पहिलं संदर्भ भरत जाऊन साहेबांकडे आपला नंबर भेटलाय मला पण तेच तुम्हाला तुम्ही मला फोन केला तर काही हरकत नाही पण बऱ्याच वेळेला कुठल्या आम्ही मीटिंग मध्ये असतो ऑपरेटिव्ह समोर असतो फोन उचलता येत नाही त्यापेक्षा तुम्ही जर मेसेज टाकला माझा हा नंबर व्हॉट्सअपवरती आहे एकच नंबर आहे तो व्हॉट्सअपवरती आहे जनरली रिस्पॉन्ड करतो तुम्ही तुमचं नाव सोसायटीचं नाव आजच्या मीटिंगचा संदर्भ साहेबांचा संदर्भ दिला आणि तुमचं जे काय असेल स्वतः विचारतात तुम्हाला 100% मी त्याचा रिकॉर्ड करेन मी तुम्हाला शासन आता याला पासपोर्ट सोसायटीचा प्रश्न होता आजची आपली जी मीटिंग आहे ती अभय योजनेसाठी आहे अभय योजनेच्या जसं मी आता पुन्हा सांगतो की नोटीस मध्ये सीसी असेल आणि ओसी असेल असा उल्लेख आहे अशा बिल्डिंगला ओसीसाठी ही अभय योजना आहे पण तलावामध्ये सीसी व्यतिरिक्त जर बांधकाम केलेलं असेल तर त्याचं रेग्युलरायझेशन आणि मग त्याच्यानंतर ओसी ही प्रक्रिया त्यांनी नमूद केलेली आहे त्यामुळे पाणपाडीचे जे होते त्यांनी सीसी नाही म्हणून पुढे काही होणार नाही असं निराशा बाळगायची गरज नाही त्याच्यामध्ये हे मार्ग निघू शकेल अर्थात तुम्हाला थोडासा पुढाकार घेऊन थोडीशी प्रक्रिया क्लिष्ट आहे कारण तुमचा विषय हा अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे तुम्ही परफेक्ट बोललाय तर तुम्हाला ती सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तुमचं काम होईल पण तुम्हाला जी काय नेमून दिलेली प्रक्रिया आहे एमआयडीपीच्या अंतर्गत ती तुम्हाला पार पाडावी आपल्यासोबत अजून तुम्हाला काय प्रश्न आहे का इकडे ज्यांचे पण काही प्रश्न असतील आज मी तुम्हाला पहिला जसं सांगितलं की हे सोसायटीच्या अडचणी सोडवण्यासाठी सभा आहे जसं आपली अभय योजनाची एक समस्या होती आपली जी कर आकारणीची समस्या होती तशीच महसूल संबंधित समस्या असतील की बाकी संबंधित समस्या असतील त्याच्यासाठी तुम्ही कधी आपल्या कार्यालयामध्ये येऊ शकता आणि ती समस्या सोडवत कारण आज केंद्रामध्ये आपली सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आपली सरकार आहे आणि महानगरपालिकेमध्ये आपली सरकार आहे या तिन्ही याच्यामध्ये जेव्हा आपली सरकार आहे तर आपला जो सर्वसामान्य माणूस आहे त्यांनी कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही आणि त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे सोडवण्याचं जे काम आहे त्याचं ते अडचणी सोडवण्याचं कार्य आम्ही करणार आहोत अजून कोणाला काही समस्या आहेत का नमस्कार मी आदित्य कोऑपरेटिव्ह सोसायटीमधून 5 वर्ष आम्हाला मिळाले आहे कोणसी नाहीये ही तरतुदी आम्हाला करायचं आहे जेव्हा मी आमच्या आम्हाला जमिनीचे मालक आहे तर त्यांना कुठे आले होते ते पण त्यांच्या काय ते व्हिडिओचे मतभेद आहे तर ते म्हटले की आम्ही तुम्हाला डीप दुसरे आम्ही सपोर्ट करू शकत नाही त्याने आम्ही काय करायला पाहिजे पण डीप करणं फार गरजेचं आहे आणि आम्ही बहुतेक जण आहोत म्हणजे जर 70% आम्ही त्याला सपोर्ट आहे त्यांची काही आहे त्यांचा सपोर्ट नाही त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे आज जी महाराष्ट्र शासनाने डीम कन्व्हेन्स ची जी प्रक्रिया केली होती ती आपण सर्वसामान्य माणूस जो सोसायटीमध्ये राहतो त्याची ती डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया आली होती की जेव्हा बिल्डर आपल्याला 10 वेळा फेऱ्या मारायला लावतोय आणि तो कन्व्हेन्स करत नाही म्हणून शासनाने डीम कन्व्हेन्स करून आणलं की जिथं आपण सर्व सोसायटीचं परवानगी घेऊन तिकडे बिल्डरला न विचारता डायरेक्ट शासनाबरोबर आपण ती डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया करू शकतो आणि ती सोसायटी तुमच्या नावावरती ती डायरेक्ट तुमच्या नावावरती होऊ शकते आणि त्याच्यानंतर जसं शिंदे साहेबांनी सांगितलं समीर शिंदेजी की त्याच्यानंतर आपण ही जी अभय योजनाची स्कीम आहे तिकडे लागू शकतो
याच्यासाठी जी टीम करण्याची तुमची प्रक्रिया आहे ती आम्ही नोंदवून घेतलेली आहे. तुम्ही आपल्याकडे आपल्या कार्यालयामध्ये घ्या, त्या तहसीलदार त्या DDR त्यांना फोन लावायचे, त्यांना लवकरात लवकर ती प्रक्रिया करा सांगू आणि त्याच्यानंतर ही कर आकारणीची पण प्रक्रिया लवकरात लवकर करू. धन्यवाद. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत का? आपल्यासोबत बोलण्याकरता स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर एकदा आपण जी अटी व नियम आहे ते एकदा वाचून दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल. तर ज्या इमारतीकरिता विकासक यांनी कोणत्याही कारणास्तव वापर परवाना घेण्याबाबत कार्यवाही केलेली नाही किंवा यापूर्वी केली असेल व त्या इमारतीमध्ये बांधकाम नियमानुकूल होऊ शकते अशा इमारतीमधील सरकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. हे तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर सादर योजनेअंतर्गत योजनेत नमूद दंडात्मक शुल्काची भरणा करणे आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत गृहनिर्माण संस्थेचा वापर परवाना ठाणे महानगरपालिकेने मंजूर केला तरी इमारतीचे विकासक म्हाडा व्यतिरिक्त यांनी नियम भंग केला असल्याने विकासक, भूखंडधारक, वास्तुविशारद यांच्यावर अनियमिततेकरिता जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून नियमानुसार आवश्यक गुन्हा क्षमापन शुल्क, दंडात्मक शुल्क, तडजोड शुल्क वसूल करण्याचे ठाणे महानगरपालिकेचा हक्क अबाधित असेल. विकासक, भूखंडधारक, वास्तुविशारद यांनी नियमानुसार आवश्यक गुन्हा क्षमापन शुल्क, दंडात्मक शुल्क, तडजोड शुल्कांना भरणा केल्या असल्यास संबंधित गृहनिर्माण संस्थेत त्यांनी सादर केलेल्या योजनेअंतर्गत भरलेलं शुल्क बिनव्याजी परतावा करण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत वापर परवाना अदा केल्यानंतर संबंधित गृहनिर्माण संस्थेस वाढीव मालमत्ता कर, पाणीपट्टी आकारणी करण्यात येत असेल तर सदरची वाढीव आकारणी संपुष्टात येईल. ज्या इमारतींमधील विना वापर परवाना सुरू असलेला वापर हा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल अशाच प्रकरणांमध्ये सदर योजनेचा लागू होईल. अग्नी सुरक्षा आणि आरोग्य यांच्याशी संबंधित बांधकाम परवानगीत नमूद अटींचा पूर्तता करणे बंधनकारक आहे. मंजूर नकाशा व्यतिरिक्त वाढीव बांधकाम असल्यास संबंधित गृहनिर्माण संस्थेस वास्तुविशारदांमार्फत एकत्रीकरण करून विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीनुसार अनुज्ञेय असलेले PDR प्रीमियम FSI उपयोगात आणून बांधकाम नियमित करता येईल. शहर विकास विभागात विकास प्रस्ताव नसतील उपलब्ध झाल्यास अर्जदार यांनी स्वप्रमाणित करून दिलेले नकाशे व अन्य मंजुरीची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येईल. सदर योजनेची वर्तमानपत्र प्रसिद्धी 12 महिन्याच्या कालावधीत आवश्यक सर्व कागदपत्र सह संबंधित गृहनिर्माण संस्थेने ठाणे महानगरपालिकेकडे अर्ज करणे आवश्यक राहते. तदनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. सदर योजनेअंतर्गत वापर परवाना प्रमाणपत्र अदा करण्यासाठी खालीलप्रमाणे गृहनिर्माण संस्थेत दंडाची एक रकमी आकारणी करण्यात येईल. आता तुम्हाला ते दंडाची आकारणी दिसते तिकडे. तर तसंच आता जेवढ्यांची जी ऍप्लिकेशन असतील त्याची एक प्रत नगरसेवक भरत चव्हाण साहेबांच्या कार्यालयामध्ये पण तुम्ही द्या. त्याच्यानी ते नगरसेवक म्हणून तिकडे सभागृहामध्ये त्या अधिकाऱ्यांची ते चर्चा करून आपले जे विषय ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतील. या व्यतिरिक्त जे महसूलचे विषय असतील, जी की DDRचे विषय असतील, ज्यांचे डीम पेमेंट झालेलं असेल त्यांनी आपल्या कार्यालयाला संपर्क साधावा आणि त्यांची लवकरात लवकर ती पूर्तता करून देण्याची ही नगरसेवक भरत चव्हाण साहेबांची व त्यांच्या पूर्ण टीमची गवाही आहे. धन्यवाद. मी तुम्हाला सूचना करतो की जसं महापालिकेने ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज आपला महाराष्ट्राचे सगळ्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज आपण बघितलं असं चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून जे मैसूर भागात त्यांनी चांगले अत्यंत चांगले गृहोपयोगी नियोजन केलं, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. पण आता जसं काही लोकांचे प्रश्न होते तर मी तुम्हाला एक सांगेल की ज्या लोकांना काही आपल्या चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना भेटायचं असेल तर त्याचा मंगळवारी
मंत्रालयामध्ये त्यांचा जनता दरबार आहे. संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत. तर तुम्ही मी त्या सगळ्या गोष्टी तिथे घेऊन जाऊ शकता, कारण तिथे लवकरच तिथे निर्णय होतो. म्हणून तुम्हाला असं वाटलं तरी तुम्ही आमच्याशी संपर्क करून मी तुमच्या सोबत येऊ किंवा आपण असा आमचा विषय, कारण जसं आता काही सोसायट्यांचा विचार जसं श्री ओसीचा विषय दुसऱ्याही काही गोष्टी आहेत, ते गणेशचा विषय, काही दुसऱ्या गोष्टी आहेत. तर त्या टेक्निकल मध्ये जसं शेतकऱ्यांसाठी ही सरकार शासन करते, तशी ज्या गव्हर्नमेंट जे झाल्या अशा काही सोसायट्या आहेत या 30 वर्षापासून आहेत, पण त्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम ही शासन करते. त्याबद्दल आपण लोकांनी आमच्या लोकांशी संपर्क साधावा. आता तुम्ही हा फॉर्म जो भरला सोसायटीला त्याची एक प्रत आम्हाला द्यावा, कारण काय आता तुम्ही बघायला त्याची एक जिथं जाऊन तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर त्याची एक कॉपी आम्हाला द्यावी आणि तुमचा नंबर टाकला तर आम्ही त्याबद्दल प्रस्ताव त्या विषय बोलत जाऊ किंवा काय झालं या विषयाचा, आणि ते लवकर होऊन जाईल. तुम्हाला धावपळ जास्त करायला लागते, पण आम्ही फास्ट करतो कारण आमचं रोजचं जाणं येणार त्या ठिकाणी. म्हणून तुम्ही तुमचा जेव्हा तिथं सबमिट कराल तो एक फॉर्म आम्हाला त्याची कॉपी आम्हाला आणून ठेवा आणि नंतर आपण एकदा त्या विषया संदर्भात घेऊ, कारण वर्षभर आम्ही आपण योजना असणार आहे. एका वर्षामध्ये जसं या साहेबांनी चांगला तो विषय मांडला की 1 वर्षासाठी आम्ही एवढा खर्च करायचा होता, त्या संदर्भात मी महापालिकेशी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तो विषय कसा सुधी होईल त्या संदर्भात आपल्या लोकांशी मी परत एकदा सांगतो. फक्त एकच लक्षात घ्या की आम्हाला आपल्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा कशी भेटेल, सोसायट्या कशा आपल्या होईल, कारण काही लोकांना सेफ्टी नाहीये. आज भीतीचं वातावरण काय काय आता आम्हाला सीसी आहे, ओसी नाहीये आणि बरेच लोक आहेत असे ठाणे शहरात. आज आम्ही मला वाटतं काल एक दिवसा अगोदर आम्ही फोन केला आणि आपण एवढे लोक जमले, काही बाहेर पाचपाकडे काही लोक आले. त्याबद्दल मी त्याचा धन्यवाद मानतो की त्यांनी आमचा विश्वास टाकला. पण ह्याच्या पुढे आपण तुमचं जिथं जे काम होत आहे तिथं आपण संपर्कात राहू एवढंच बोलतो. आपल्या लोकांचा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.